व्हिडिओ हा पेन्शन धारकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की आता सध्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिना, ऑक्टोबर तर संपला आणि नोव्हेंबर चालू झालेला आहे। या महिन्यामध्ये त्यांना अतिशय महत्त्वाचं एक कागदपत्र म्हणजेच डॉक्युमेंट जमा करावं लागतं। ते डॉक्युमेंट म्हणजे लाईफ सर्टिफिकेट। तर हे लाईफ सर्टिफिकेट बद्दल NSC चे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून एक महत्त्वाचा अपडेट काल आलेला आहे। त्यांनी लाईव्ह काल अपडेट दिलेला आहे। तेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे जे पेन्शन धारक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर आता ऑक्टोबर महिना तर गेलाच, परंतु नोव्हेंबर महिना आता चालू आहे आणि या दोन्ही महिन्यात ज्येष्ठ नागरिक असतील, पेन्शन धारक असतील यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे एक कागदपत्र जमा करावं लागतं, ज्यामुळे ते हयात आहेत याचा सरकारला पुरावा भेटतो आणि त्यांना जी काही पेन्शन मिळत आहे किंवा त्यांची जी अमाउंट बँकेमध्ये सेविंग असेल त्यावरती काही व्याज मिळत आहे याबद्दलची सर्व जी माहिती आहे ते सरकारपर्यंत त्या एका कागदपत्रामुळे मिळते। ते कागदपत्र आहे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र। जीवन प्रमाणपत्र हे तुम्हाला ऑक्टोबर मध्ये आणि नोव्हेंबर मध्ये जमा करावं लागतं। आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट काल NSC चे अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत यांनी दिलेले आहे। म्हणजे त्यांनी सरकारकडे एक मागणी केली, सातत्याने ते मागणी करतच असतात। प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी, पेन्शन धारकांसाठी काही ना काही त्यांच्या मागण्या चालूच असतात आणि त्याच प्रकारे त्यांनी काल एक सरकारकडे, मंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। तर ती मागणी कोणती आहे? बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी किंवा पेन्शन धारकांनी लाईफ सर्टिफिकेट जमा सुद्धा केलं असेल किंवा सरकारकडून मी मागच्या तुम्हाला महिन्यामध्ये एक अपडेट दिलं होतं ऑक्टोबर मध्ये की सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन जे जीवन प्रमाणपत्र आहे म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट आहे ते जमा करा। तुम्ही ऑनलाईन जमा करण्याचा प्रयत्न करू नका, कारण बऱ्याच वेळा ऑनलाईन जमा करून फेल गेलेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांच्या पेन्शन या बंद झालेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन ते जमा करा। परंतु बँकेत जाण्यासाठी किंवा एखाद्या सेवा केंद्रात जाण्यासाठी बऱ्याच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना, पेन्शन धारकांना अडचण येत आहे। कारण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की त्यांना मानसिक, आर्थिक पाठबळ कोणतंच नसतं आणि त्यामुळे ते पूर्ण खचून गेलेले असतात आणि त्यामुळे त्यांना तिथपर्यंत पोहोचण्याची वाट नसते किंवा त्यांना तिथपर्यंत जाण्यासाठी इम्पॉसिबल आहे। कारण ज्येष्ठ नागरिक वय हे तिथपर्यंत जाण्यासाठी इम्पॉसिबलच आहे। त्यामुळे माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सरकारकडे लाईव्ह काल एक मागणी केलेली आहे की सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। व्यवस्थित ऐका की सरकारने, त्यांनी लाईव्ह बऱ्याच चॅनलवर ते पोस्ट सुद्धा झालं असेल, मी पाहिलेलं नाही, परंतु तुम्ही जर पाहिलं असेल तर ठीक आहे, परंतु मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगते त्यांनी सरकारकडे काय मागणी केली आहे ते। तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना किंवा पेन्शन धारकांना जे लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हे जमा करावं लागतं। तर हे बँकेत जावा किंवा एखाद्या CSC केंद्रात जावा, कुठेतरी जाऊन आम्हाला जमा करावं लागतं। त्यामुळे आणि तिथपर्यंत ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शन धारकांना जाणे ही इम्पॉसिबल आहे। त्यामुळे सरकारने एक निर्णय घ्यावा की सरकारने बँकांकडून किंवा EPFO कडून कमिट्या नेमाव्यात। ज्या कमिट्या आहेत त्यांनी तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय नसेल किंवा गावगाव जाऊन कॅम्प घ्यावी आणि त्या आता बँका तर प्रत्येक गावात आहेत, प्रत्येक बँकेतून कॅम्प घेतले इतकं अवघड नाही। त्यामुळे त्यांनी मागणी केलेली ही योग्य आहे। त्यामुळे प्रत्येक गावामध्ये किंवा शहरात असेल तर प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेऊन जिथे बँका आहेत शक्यतो जास्तीत जास्त बँकांच्याच कॅम्प घेणे गरजेचं आहे। कारण EPFOचे मेंबर गावगाव पोहोचतील असं होऊ शकत नाही। झालं तर चांगलंच आहे, सरकारने तो निर्णय घेतला तर चांगलंच आहे, परंतु बँकाने घेतला तर अतिशय चांगला आहे। कारण बँकाने जर एखादी कॅम्प घेतली
आणि त्या कॅम्पच्या मार्फत लाईफ सर्टिफिकेट जमा करून घेतलं, लाईफ सर्टिफिकेटची सोय केली, तर अतिशय महत्त्वाचं लाईफ सर्टिफिकेट काढून दिलं किंवा जमा केलं, हे जी प्रोसेस आहे लाईफ सर्टिफिकेट संदर्भातील जमा करण्याची, ती प्रोसेस त्या कॅम्पने करावी असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे। तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर नोंदवू शकता की तुमचं यावरती काय मत आहे। तर तुम्हाला मागणी काय आहे ते समजलं असेल। थोडक्यात मागणी अशी आहे की सरकारने काही कॅम्प नेमाव्यात की ज्या कॅम्प ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शनधारक आहेत यांना लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासंदर्भात मदतीला येतील अशा कॅम्प सरकारने नेमाव्यात। ज्येष्ठ नागरिकांची इतकी तरी मागणी सरकारने पूर्ण करावी आणि ती होईल अशी अपेक्षा आहे असं माननीय कमांडर अशोक राऊत NSCचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेले आहे। ते आता किती पूर्ण होईल याची वाट बघावी लागेल, कारण आता ऑक्टोबर तर सरलेला आहे, नोव्हेंबर आता चालू झालेला आहे। नोव्हेंबर पूर्ण होईपर्यंत बऱ्याच जणांनी आता जमा सुद्धा लाईफ सर्टिफिकेट केलेले आहेत, परंतु जे राहिले आहेत त्यांच्यासाठी या कॅम्प नेमल्या तर त्यांना ती सोयीस्कर होईल किंवा इथून पुढे कायमच दरवर्षी कॅम्प नेमल्या तर ते प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय सोयीस्कर होण्याची गोष्ट आहे। त्यामुळे ही मागणी केलेली आहे, ती किती पूर्ण होईल याची वाट आपल्याला पाहावी लागेल। मी काल एका व्हिडिओमध्ये एक अपडेट दिलं होतं की भारताचा ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये खालून दुसरा नंबर आहे, म्हणजे 47 देशाची लिस्ट काढली आणि त्यातील 45वा नंबर हा भारताचा आहे। त्याबद्दल बऱ्याच जणांनी कमेंट अशा केल्या होत्या की काही नाही, भारत ही अफवा आहे असं सांगितलं होतं, परंतु ते खरं होतं। मी तुम्हाला तिथे न्यूजपेपरचा फोटो सुद्धा दाखवला होता, तरीही बऱ्याच जणांनी अशा कमेंट्स केल्या होत्या की अफवा आहे। तुम्हाला असं वाटत नाही का? जे आता ते कमेंट्स केलेली कोण आहेत, जर ज्येष्ठ नागरिक असतील, पेन्शनधारक असतील तर हे योग्य नाही। कमेंट्स केलेले तरुण असतील तर ते मुद्दाम कमेंट म्हणजे स्वतःहून मुद्दाम कमेंट केलेले असेल, परंतु ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शनधारक असतील तर त्यांना त्यांचं हाल माहीत आहे। साहजिकच भारताचा खालून दुसरा नंबर हा योग्यच आहे, कारण तुम्हाला माहित आहे पेन्शनधारकांची अवस्था सध्या काय आहे आणि ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये 45वा नंबर येण्याचं दुर्दैव हे भारताने स्वतःहून पत्करलेलं आहे। कारण जर पेन्शनधारकांची अवस्था अशी नसती तर भारताचा इतका खाली नंबर गेला नसता। त्यामुळे आता मोदी सरकारला याची दखल ही घ्यावीच लागणार आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की रेकॉर्ड ब्रेक म्हणजे आतापर्यंत इतकं सहनशीलता कोणत्याच योजनेतून म्हणजे आंदोलनधारकांनी ठेवली नव्हती, तेवढी सहनशीलता EPS 95 पेन्शन धारक जे आहेत त्यांनी ठेवलेले आहे आणि त्यांच्या सहनशीलतेला कुठेतरी आता पुढे जाऊन तडा जाऊ नये हे सरकारने लक्षात घ्यावं आणि त्यांना न्याय द्यावा, आता तरी न्याय द्यावा। कारण विकसित भारताच्या दिशेने जर मोदी सरकार पाऊल टाकत असेल आणि ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये खालून दुसरा नंबर येत असेल तर ही भारताचं दुर्दैव आहे आणि हे भारतानं दुर्दैव पत्करून यावरती पुढे पाऊल उचलावं असं मला तरी वाटतं। तुमचं कमेंटमध्ये सांगा तुमचं यावर काय मत आहे। ज्या बाकीचे कमेंट्स करतात ते 100% तरुण वयातील असणार आहेत, ज्येष्ठ नागरिक तर असू शकत नाही किंवा पेन्शनधारक असू शकत नाही। जर ते पेन्शनधारक असतील तर त्यांनी अशी कमेंट केलीच नसते, कारण पेन्शनधारकांना त्यांचा संघर्ष आतापर्यंतचा माहीत आहे, जवळजवळ 10 वर्षाचा संघर्ष आहे, त्यामुळे ते असे कमेंट्स करू शकत नाही। तर तुमचे यावरती काय मत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता। आजचा व्हिडिओ महत्त्वाची अपडेट देण्यासाठीचा होता, परंतु कालच्या कमेंट्सचं उत्तर द्यावं म्हणून ही शेवटचा पार्ट मी सांगितलेला आहे। नाहीतर आणखी काही कमेंट्स करतील की पॉइंट घेतला कुठला आणि पुढे डायव्हर्ट घेतला कुठला,
पण असं नाही, कारण कमेंट्स ज्या आहेत त्याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे, कारण एका कमेंटमुळं पूर्ण व्हिडिओला दुसरे बघणारे सुद्धा डायव्हर्ट होतात. म्हणून त्यामुळे अशा वाईट कमेंट कृपया करू नका, कारण आपल्या चॅनलवर नेहमी महत्त्वाचा अपडेट ज्येष्ठ नागरिकांसाठी, पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट दिले जाते. आता EPS 95 पेन्शन धारकांबद्दल बऱ्याच असे चॅनल आहेत की ज्या चॅनलच्या माध्यमातून रोजचं हेडिंग असतं, आता पेन्शन धारकांची आतुरता संपली, या तारखेला पेन्शन मिळायला चालू होणार, पेन्शन बढोतरी होणार, पेन्शन वाढणार. आपल्या चॅनलवर एकदाही असा व्हिडिओ पोस्ट झालेला नाही. आपल्या चॅनलवर जे महत्त्वाची जेवढे अपडेट आलेले आहेत तेव्हाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट होतं. अदरवाईज व्हिडिओ पोस्ट हा पेन्शन धारकांसाठी केला जात नाही. आता 13 ऑक्टोबरचं ज्यावेळी अपडेट होती त्यावेळी 2 दिवस तेव्हा दिलेली होती. आता कालची जी ग्लोबल पेन्शन इंडेक्सची अपडेट होती ती काल दिलेली आहे. आजची अपडेट महत्त्वाची म्हणजे माननीय कमांडर अशोक राऊत यांनी लाईव्हचे सांगितलं होतं, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये जरूर सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.